नमस्कार. आज 26 मार्च 2026 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. फ्रंट पेज पूर्णतः ॲडव्हर्टाईज. नेक्स्ट पेजवरती राज्यात TET 21 जूनला ऑनलाईन अर्ज भरण्यास उद्यापासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर पुढची बातमी RT प्रवेश अर्जासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ. 3.25 लाखांहून अधिक अर्ज दाखल झालेले आहेत. ओके, अतिशय महत्त्वाची बातमी. अमेरिकेपुढे इराणच्याही अटी. पाकिस्तानकरवी पाठवलेल्या प्रस्तावाला प्रत्युत्तर. पहा, USA इराणला प्रस्ताव पाठवलेला होता शांततेचा. ओके, व शांततेच्या प्रस्तावामध्ये त्यांनी 15 मुद्दे ठेवलेले होते की तुम्ही या 15 मुद्द्यांची आम्हाला पूर्तता करा, मग त्यानंतर आम्ही तुमच्यावरती 5 दिवसानंतर, आता 5 दिवस पहा, त्यांनी कोणतेच हल्ले करणार नाहीत अमेरिकेकडून, परंतु इराण आणि इस्रायल दोघंही हल्ले एकमेकांवरती करत आहेत. असं नाही आहे की हल्ले होत नाहीत, युद्धविराम झालेला नाही आहे पहा अद्याप, पण USAने थोडीशी माघार घेतलेली आहे व त्यांनी 15 मुद्द्यांचे एक अटीचा प्रस्ताव इराणकडे पाठवलेला होता. पण इराणच्या पूर्वीच्या ज्या अटी होत्या त्याच परत इराणने USAला पाठवलेल्या आहेत. त्यामुळे अगदीच शेअर मार्केटमध्ये पण थोडंसं चढउतार काल दिसलेला आहे. कारण पहा, कोणालाच समजत नाही आहे की युद्ध थांबेल किंवा नाही थांबेल. कारण पहा, अगदी डोनाल्ड ट्रम्प यांची चिडचिड झालेली आहे, पण आता ही एक्झिट कसं करतील हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर इस्रायलने त्यांना आणलेलं तर आहे, युद्धामध्ये त्यांना खेळचून तर आणलेलं आहे, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे प्लॅन नसल्या कारणामुळे त्यांच्याकडे योग्य एक्झिट नाही आहे. जसं अफगाणिस्तानमध्ये त्यांच्याकडे योग्य एक्झिट नव्हती, त्यासाठी पहा त्यांना सर्व सोडून पळून जावं लागलं होतं 2021मध्ये. आता पण सध्याला स्थिती त्यांची तशीच झालेली आहे. ओके, मग पाहूयात. पहा, आता अगदीच याबद्दल आता याबद्दल थेरीज वगैरे येतील, परंतु हे आपल्यासाठी गरजेचं नाही आहे. पहा, कारण ही थेरी UPSC विचारणार नाही, ह्या सामान्य नागरिकांसाठी ती महत्त्वाची असेल, आपल्यासाठी बिलकुल नसतं. नेक्स्ट आहे PNG वापर सक्तीची करण्यात आलेली आहे भारत देशामध्ये. आता LPG ऐवजी PNG पुरवठ्याला प्राधान्य दिले जाणार आहे. जिथे जिथे पाईपद्वारे म्हणजे नैसर्गिक वायू PNG उपलब्ध असेल तिथे ग्राहकांनी PNGचा वापर सुरू करणे अनिवार्य करण्याचे आदेश केंद्र सरकारने काल काढलेले आहेत. त्यामुळे अगदीच जास्त करून आता PNGला इथं प्राधान्य दिलं जाईल. ओके, हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. पुढची बातमी, भोंदूगिरी नव्हे महाराष्ट्र धर्म वाढला पाहिजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका. माणसाने श्रद्धा ठेवावी पण त्याने अंधश्रद्धा असता कामा नये. या दोहांमधला पुसट रेषा ज्याला त्याला कळायला हवी व आपल्या भारतीय संविधानामधील आर्टिकल 25 पण हेच म्हणतं. पहा, ओके, त्यामुळे महाराष्ट्र धर्म जगला पाहिजे हे नक्कीच सत्य आहे. पुढे चला, न्यायमूर्ती होऊन निवृत्तीला आलो तरीही रुग्णालयाची प्रतीक्षाच. पहा, मेळघाटमधील रुग्णालय सेवेसाठी 2001मध्ये बॉम्बे हायकोर्टाचा जजमेंट आलेला होता. मग तत्कालीन महाराष्ट्र राज्य सरकारने म्हटलं होतं की आम्ही लवकरात लवकर इथं रुग्णालय सुरू करू. पण पहा, आज 2001 पासून ते 2026 आलं तरी देखील मेळघाटमध्ये आज आपला रुग्णालय पाहायला येत नाही. व माता मृत्यूदर, त्यानंतर कुपोषित बालकांची जी संख्या आहे ती मेळघाटमध्ये दिवसेंदिवस वाढतच आहे. मग यालाच अनुसरून पहा, न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी टोला मारला की मी वकिली चालू केली होती त्यावेळेस हा निर्णय आलेला होता व आज मी न्यायमूर्ती होऊन निवृत्तीला आलो तरी ते रुग्णालयाची प्रतीक्षाच आहे. व खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलात तर मेळघाटमधील जी समस्या आहे त्याला आपण रुग्णालय स्थापित करून, त्यानंतर पहा जे कुपोषित बालकांची समस्या आहे, आता योजना भरपूर आहेत. ज्या वेळेस बॉम्बे हायकोर्ट महाराष्ट्र राज्य सरकारला बोलवतं पहा की मेळघाटमध्ये काय तुम्ही घेतलात ॲक्शन, त्यावेळेस महाराष्ट्र राज्य सरकार म्हणतं की आमच्याकडे भरपूर योजना आहेत, एकात्मिक बालविकास वगैरे सारख्या भरपूर योजना आहेत, पण रियालिटीमध्ये ते काम करत आहेत का याची कोणी ग्राउंड लेवलवरती पाहणीच करत नाही आहे. पहा, ओके, मग हीच समस्या आपल्याला बेसिकली पाहायला येते. त्यानंतर ही न्यूज का महत्त्वाची आहे तर मेन्स परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, व मेळघाट सदैव चर्चेत असतो, सो मोटो कॉग्निस केव्हाही घेतलं जातं. ओके, त्यामुळे या बातमीकडे थोडंसं तुम्हाला लक्ष देऊन राहायचंच आहे. डन, म्हणजे तत्कालीन इंटरव्ह्यूमध्ये पण असे प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळे ही बातमी महत्त्वाची होती. ओके, त्यानंतर PNG वापराची सक्ती, केंद्र सरकारचा धोरणात्मक बदल आदेशांनी जारी करण्यात आलेला आहे. त्यानंतर पहा, इथे आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे की पाईपलाईन टाकण्यासाठी परवानगी निश्चित वेळ देणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे, अन्यथा त्या मंजूर झाल्याचे मानले जाईल. म्हणजे आता PNGवर जास्त केंद्र सरकार भर देणार आहे, ह्या बातम्यांवरून आपल्याला निश्चित झालेलंच आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. अमेरिकेचे आणखी सैन्य तैनात होईल का अशी प्रश्नचिन्ह आहेत, पण पहा आपण अद्याप सांगू शकत नाही. अन्य घडामोडी जरी असतील तर पहा प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची नाही आहे, त्यामुळे थोडंसं आवरा स्वतःला. अगदीच पहा, आता 58 दिवस राहिलेत UPSC प्रिलिमसाठी, त्यामुळे प्लीज हे सर्व काही सोडू शकता तुम्ही. उडानसाठी 10 वर्षात 28,840 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे व उडान योजना म्हटल्यानंतर उडे देश का आम नागरिक ही योजना आहे पहा 2016ची.
ओके, 2016मध्ये ही योजना हाती घेण्यात आली होती व नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची ही योजना आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 10 वर्ष झाले त्या योजनेला व थोडीशी सक्सेसफुल ही योजना राहिलेली आहे. त्यामुळे पाहता नेक्स्ट 10 वर्षासाठी त्यांनी 28,840 कोटी रुपयांची मंजुरी केली आहे व पुढील 10 वर्षासाठी त्यांनी पहा किती 100 विमानतळे तिथं बांधण्यात येणार आहेत. ओके, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. UPSC फक्त ते 2 ते 3च प्रश्नांवरून 2 ते 3 स्टेटमेंटवरून प्रश्न विचारू शकते. आता नवीनसाठी पहा 100 विमानतळ बांधण्यात येणार आहेत. त्यानंतर मंत्रालय कोणतं? नागरी विमान वाहतूक मंत्रालय. त्यानंतर उडे देश का आम नागरिक ह्याची स्कीमचं एम आहे किंवा नाव आहे फुल फॉर्म. त्याच्यानंतर याचं एम काय आहे? ही तर आहे एम. रिजनल कनेक्टिव्हिटी ही त्याचं एम आहे. प्रादेशिक संपर्क योजना व पहा उडे देश का आम नागरिक म्हटल्यानंतर ही कुणासाठी बेसिकली करण्यात येत आहे? तर सामान्य माणसांसाठीची ही स्कीम आहे बेसिकली, जेणेकरून पहा जे विमान कंपन्या आहेत रिजनल कनेक्टिव्हिटी दरम्यान ओके विमान कंपन्यांना फटका बसतो. पहा मग फटका जर बसत असेल ना, जेवढा त्यांचा विमान कंपन्यांचा तोटा होत आहे म्हणजे कमी तिकीट वगैरे ठेवायचं आहे, कारण हे सामान्य नागरिकांसाठी स्कीम आहे ना, बरोबर. मग सामान्य नागरिकांच्याजवळ पैसे कमी असतात. मग यासाठी अगदीच सामान्य नागरिक जर या प्लेनमधून जर सफर करत असेल किंवा छोट्या छोट्या शहरांमध्ये जर विमानतळ असेल, मग तिथे त्याला सर्व्हाइव्ह करण्यासाठी पैसे खूप लागतात विमान कंपन्यांना. मग तिथे जर विमान कंपन्यांना तोटा जर झाला तर तो तोटा कोण भरून काढणार आहे? तर केंद्र सरकार. म्हणजे सबसिडी इथं दिली जाणार आहे. सबसिडी कोणाला दिली जाणार आहे? आम नागरिकला दिली जाणार आहे का? बिलकुल नाही. तर विमान कंपन्यांना याची सबसिडी दिली जाणार आहे. हा पॉईंट इथं अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. UPSC इथून प्रश्न विचारू शकते पहा 2026च्या प्रिलिममध्ये. ओके, म्हणजे किफायतशीर भाडे वगैरे इथं दिलेलं आहे. हे सर्व तुम्ही वाचून घेऊ शकता. महत्त्वाचं जे होतं ते मी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर शेवटी जाता जाता पहा हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की फक्त ही आम नागरिकसाठीच आहे का उडान स्कीम? तर बिलकुल नाही. कृषी उडान पण आहे आणि आंतरराष्ट्रीय उडान पण आहे. ओके, म्हणजे शेतमाल विशेषतः नाशवंत वस्तूच्या वाहतुकीसाठी विमान सेवेचा वापर करणे हे यामध्ये एक उद्दिष्ट नक्कीच आहे. आणि ठराविक भारतीय शहरांना थेट आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी जोडणे हे पण उडान या स्कीमचं उद्दिष्ट आहे. प्लीज हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. 10 वर्ष झाले स्कीमला, परीक्षेला हा पॉईंट विचारला जाऊ शकतो. डन. त्याच्यानंतर पुढे जागतिक US क्रमवारीमध्ये भारतीय संस्थांची झेप. पहिल्या 50मध्ये 6 भारतीय संस्थांचा सहभाग. त्यामध्ये 4 IITs आहेत आपल्या व एक जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आणि दुसरं आहे बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स पिलानी, बिट्स पिलानी यांचा जगातील 50 अव्वल संस्थांमध्ये समावेश झालेला आहे. ही आपल्यासाठी खुशीची बातमी आहे. ओके, पुढे चला. नेक्स्ट आहे पहा रस्ते निर्मितीवर उधळपट्टी. हायब्रिड इनइक्वॅलिटी प्रकल्पावर कॅग अहवालात ठपका. ओके, महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत जे ॲन्युएटी रस्ते विकास प्रकल्प करण्यात आला व त्या अंतर्गत जो सल्लागार होता ना, सल्लागारांनी आपल्याला सल्ला चांगला नाही दिला, याबद्दल कॅगने थोडंसं ठपका ठेवला आहे महाराष्ट्र राज्य सरकारवरती. पहा, कारण त्या सल्ल्यामुळे 300 कोटीचा अतिरिक्त खर्च तिथं महाराष्ट्र राज्य सरकारला बसलेला आहे. ओके, आता हायब्रिड ॲन्युइटी मॉडेलच्या म्हणजे हॅम माध्यमातून राज्यातील रस्त्यांचा विकास करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. त्यानुसार राज्यातील 90,608 किलोमीटर रस्त्यापैकी 10,576 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा हायब्रिड ॲन्युइटी धोरणातून विकास करण्याचा निर्णय सरकारने नोव्हेंबर 2017मध्ये घेतला होता व त्याचा अहवाल आत्ता प्रकाशित झालेला आहे. ओके, 300 कोटींचा अतिरिक्त खर्च. त्यानंतर 20% कामे प्रलंबित आहेत पहा व 34.56% कोटी अतिरिक्त विमा शुल्क तिथं देण्यात आलेलं आहे. ओके, त्यानंतर बाकीच्या अन्य न्यूज गरजेच्या नाहीत. पहा, आता कॅगचा पण अहवाल थोडासा गरजेचा का, तर तुम्हाला एखादी उदाहरण वगैरे लिहिता यावं कॅगमधून. ओके, जसं आता तुम्ही सेंट्रल लेवलवरती जर विचारण्यात आलं तर तुम्ही 2G स्पेक्ट्रम स्कॅम वगैरे लिहू शकता, परंतु महाराष्ट्र राज्य सरकारबद्दल पण खर्चाची उधळपट्टी वगैरे जर होत असेल तर लगेच कॅग तिथं ठपका ठेवतं, हे आपल्याला सांगता यावं, यासाठी ही महत्त्वाची न्यूज होती. ओके, उदाहरण स्वरूप म्हणून तुम्ही याचा वापर नक्की करू शकता. त्यानंतर पुढे चला. पहा, नरेंद्र मोदी ज्यावेळेस 2014मध्ये पहिल्यांदा सत्तेत आले होते त्यावेळेस त्यांनी 2015मध्ये ऊर्जा संगम ही एक परिषद त्यांनी आयोजित केली होती दिल्ली येथे व त्याला 10 वर्ष झालेली आहेत व त्या दरम्यान त्यांनी काय म्हटलं होती की आज घडीला आपण 77% जी एनर्जी आहे ती इम्पोर्ट करतो. ओके, मग त्यांनी एक लक्ष ठेवलं होतं. पहा, त्यांनी लक्ष ठेवत त्यांनी काय म्हटलेलं होते की 2022पर्यंत ही जी 77% इम्पोर्ट आहे काय म्हणू शकतो एनर्जीचं, त्याला आपण 67% 2022पर्यंत करायचं आहे. ओके, व 2030पर्यंत
50% एनर्जी इम्पोर्ट असेल, बाकीचं जे एनर्जी असेल ते भारतातल्या भारतात निर्मित किंवा अन्य काहीतरी त्यावरती उपाययोजना काढू, असं नरेंद्र मोदी यांनी ऊर्जा संगम यामध्ये त्यांनी सांगितलं होतं. व त्यावेळेस ते आपल्यासाठी खूप बेटर होतं, कारण अगदीच पहा आपण ऊर्जामध्ये आत्मनिर्भर होणार होतो. पण आज घडला तुम्ही रियालिटी पाहू शकता, म्हणजे 10 वर्ष झालेली आहेत, पण रियालिटी जर तुम्ही पाहिला तर आता हे जे 77% जी एनर्जी इम्पोर्ट होतं ते आता आपण 88.6%, ओके 88%वरती ते घेऊन गेलेलो आहोत. म्हणजे कुठेतरी आपल्या पॉलिसीमध्ये चेंज आणणं खूप गरजेचं आहे. याला दोष कोणाला द्यायचं तर निवांत ऊर्जा धोरणांच्या माथी मारावा लागेल, एवढंच आपल्याकडे आज घडीला तरी एक सोल्युशन आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण काय सांगू शकतो की आज घडीला पहा द हिंदूमध्ये आर्टिकल आलेला आहे, ओके हां. तर द हिंदूचा हा जो आर्टिकल आहे ना, द ट्रान्सजेंडर पर्सन अमेंडमेंट बिल, हे आपण पाहिलेलं आहे, ओके. म्हणजे तुम्ही परवा दिवशीचं माझं न्यूजपेपर पाहू शकता, त्यामध्ये ट्रान्सजेंडरचे जे राईट्स आहेत व त्याला सध्याला एक अमेंडमेंट करण्यात आलेली आहे. 2019चं जे ट्रान्सजेंडर राईट्स होते ॲक्ट होता, त्या 2019च्या ॲक्टमध्ये 2026नुसार काय बदल करण्यात आलेले आहेत. व तो आर्टिकल प्लीज लोकसत्तामधून तुम्ही वाचून घ्या, किंवा मी ते चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण दिलेलं होतं, ओके. आता त्या आर्टिकल आपल्याला डिस्कस करायचं नाही, इथं पण आर्टिकल 21 दिलेलंच आहे, ओके. जे पॉईंट्स मी बोलले होते ते सर्व चाललेले आहेत, ओके. पण मला ही बातमी सांगायची होती, वार ॲट आवर डोअर स्टेप, म्हणजे आपल्या दरवाजावरती येऊन काही युद्ध थांबलेलं आहे, बरोबर. व हे युद्ध आपल्या दरवाजावर का आलं, किंवा आपल्याला याची जाणीव का होत आहे की इराणमध्ये युद्ध चालू झालेलं आहे, तर आपल्याकडे काय एनर्जी इम्पोर्ट, व आपल्या देशाने फक्त एकाच देशांकडून जास्तीत जास्त तेल आपण खरेदी केलं आहे. पहा, पूर्वी 28 देश होती, त्यांनी आपला देश प्रोव्हाइड करायचे, आता ते 40पर्यंत गेलेले आहेत, ओके. 40 देश आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करू शकतात, परंतु आपण फक्त एकाच देशावर अवलंबून राहिलं, त्याचा परिणाम आपल्याला बेसिकली हे युद्ध आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. फक्त एनर्जी सेक्टरच नाही आहे, तर पहा प्लास्टिक सेक्टर, ओके. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टी, म्हणजे अगदी पहा, जे दुधासाठीचं जे वेस्टर्न असतं त्याचे पण प्राईज वाढलेली आहेत. पूर्वी ते 50 पैसे एवढं मिळायचं, आता ते अगदीच ₹1.5 गेलेलं आहे. का असं झालं, तर ती पहा, जे प्लास्टिक आहे किंवा बाय प्रोडक्ट आहेत पेट्रोलियम पदार्थांची, त्यांचा पण मार्केटमध्ये तुटवडा आहे. का, तर एनर्जी नाही आहे ना, किंवा पेट्रोलियम पदार्थच अवेलेबल नाहीत. मग या कारणानिमित्त पहा, म्हणजे फक्त एका गोष्टीमुळे, फक्त इंधनावरती नाही आहे, तर प्रत्येक गोष्टीवरती युद्धाची इम्पॅक्ट आज घडला पडत आहेत. मग यावर जर प्रश्न विचारला, पहा 1991चं जे जागतिकीकरणाचं धोरण आपण भारत सरकारने स्वीकारलं, त्याचे परिणाम काय आहेत, तर आज घडीला तुम्ही पाहू शकता की इराण आणि इस्रायल या दोघांमध्ये युद्ध चालू आहे, पण त्याचे परिणाम भारत सरकारला भोगावे लागत आहेत, किंवा भारत देशाला भोगावे लागत आहेत, ओके. आय होप हे सर्व पॉईंट तुम्हाला समजले असतील, ओके. त्याच्यानंतर परत दुसरीकडे जाऊयात आपण, महासत्तांचा खेळ की नव्या जागतिक व्यवस्थेची चाहूल. पहा, अगदीच पहिल्याच बातमीमध्ये मी म्हटलं ना की डोनाल्ड ट्रम्प यांना एक्झिट करायची आहे, किंवा ते चिडलेले आहेत, तरी पण आता त्यांच्याकडे पर्याय नाही आहे. मग इथे लेखकांनी पहा एक पॉईंट मांडलेला आहे की या युद्धामध्ये एकतर इराणचं तर सर्वनाश होईल, किंवा थोडंसं अमेरिकेला तर इथं निगेटिव्ह सेन्समध्ये जाणं गरजेचं आहे, ओके. म्हणजे दोघांपैकी एकाचा लॉस इथं नक्कीच बंधनकारक आहे, ओके. मग प्रवीण सहानी सर म्हणतात पहा की गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल जे आहे, यामध्ये पहा सौदी अरेबिया, कुवेत, UAE, बहरीन, कतार आणि ओमान हे जे राष्ट्र आहेत ना, यांची सुरक्षा आज घडीला कोण करतं, USA करतं. परंतु खऱ्या अर्थाने USA सक्सेसफुल झालेलं आहे का त्यांची सुरक्षा करण्यामध्ये, तर बिलकुल नाही. मग कदाचित हे गल्फ कॉर्पोरेशन ह्यांचं जे आहे ते पण तुटवू शकतं, याचे परिणाम खूप मोठे होऊ शकतात, असं लेखकांचं इथं म्हणणं आहे. कारण आता अगदीच पहा, इराण पण तिथे वाटच पाहतोय, पण बूट्स ऑन द ग्राउंड जर टाकले, किंवा डोनाल्ड ट्रम्प यांनी जर सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला, आता 5 दिवस त्यांचं युद्धविराम आहे, पण आजचेच लोकसत्तामधील तुम्ही बातमी पाहावा, जी मी स्किप केलेली आहे, पण तुम्हाला त्याचं क्रक सांगण्याचा प्रयत्न करेन, ओके. त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प जर त्यांनी निर्णय घेतला की आपण डायरेक्टली आता भूमीवरती उतरून आपण युद्ध लढायचं, जर असं त्यांनी घेतलं निर्णय, तर काय होईल पहा, अगदीच परेशानी हा होईल की इराण तिथं हरेल, किंवा त्याचे उलट परिणाम होऊ शकतात की जे गल्फ कॉर्पोरेशन आहे, ज्याची सुरक्षा आज घडीला USA करतं, मग त्यांच्यावरती बेसिकली तिथं दुर्दैवी परिणाम होऊ शकतात. पहा, कारण USA या गल्फ कंट्रीजना प्रोटेक्ट करण्यामध्ये अयशस्वी ठरलेला आहे, ओके. व जे इस्रायल आहे ते इस्रायल म्हणजे फक्त दुसरे पहा, अगदी अमेरिका आणि हे इराण वगैरे एकीकडे काम करत असतात, पण हे इस्रायल दुसरीकडेच काम करतं, किंवा म्हणजे ते त्यांचं दुसरं काहीतरी चालू आहे, अशा पद्धतीने इस्रायल सध्याला काम करत आहे. त्यामुळे इस्रायलसोबत आता अमेरिका जाणं हे कितपत योग्य आहे हे त्यांच्यावरतीच डिपेंड आहे. पहा, पण इथं त्यांनी म्हटलेले आहेत की इस्रायल आणि इराण हे दोघांचे युद्ध सध्याला तरी थांबण्याचे चान्सेस दिसत नाही आहेत. पहा, ओके. मग पाहूयात
पुढे कशा पद्धतीने ही न्यूज वगैरे जाईल. ओके, न्यूज इन प्रोसेस आहे त्यामुळे स्किप करू शकता. पुढे चला, वजन घटवणे आली आवाक्यात, सेमाग्लुटाईडवर औषध कंपन्यांच्या उड्या का? आता पहा, सेमाग्लुटाईड यांचं पेटंट 20 मार्च रोजी संपलेलं आहे. ओके, मग 20 मार्च रोजी पेटंट संपल्यानंतर आता ती दवाई कशी झाली, जेनेरिक मेडिसिन झालेली आहे. व जेनेरिक मेडिसिन झाल्यानंतर आता पूर्वी सेमाग्लुटाईड या औषधाची किंमत पहा, पूर्वी 16,000 किंवा 10,000 इथपर्यंत होती. ओके, 10,000 रुपये इथपर्यंत त्याची किंमत होती. आता ती कंपनी त्यांचं पेटंट 20 मार्च रोजी संपल्यामुळे आता अगदीच पहा, डॉक्टर रेड्डी जे लॅबोरेटरीज आहेत त्यांनी या दवाईला त्यांनी मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे व त्यांनी म्हटलेले आहेत की 1,000पर्यंत आम्ही ह्याची किंमत ठेवणार आहोत. ओके, 1,000 की 1,300 काहीतरी आहे पहा, 1,300 रुपये, यस, 1,300च्या आसपास यांच्या किमती ठेवण्यात येणार आहेत. म्हणजे सर्व कंपन्या आता यामध्ये उड्या घेतल्या आहेत. का उड्या घेतल्यात? कारण भारत देशामध्ये वाढता लठ्ठपणा. ओके, व सेमाग्लुटाईड हे औषध जे आहे ना, ते मधुमेह 2 प्रकारवर थोडंसं उपायकारक होतं, बरोबर. पण याचा वापर आता लठ्ठपणासाठी पण केला जाऊ शकतो. का? तर आपल्या बॉडीमध्ये जर शुगर लेवल जास्त असेल तर ते शुगर लेवल हे कमी करू शकतं व इन्सुलिन स्पाइक ही होऊ देणार नाही. मग यासाठी सेमाग्लुटाईड हे जे औषध आहे ते जे वजन वाढलेले आहेत किंवा ओबेसिटी ज्यांच्याकडे आहे त्याला हे बेसिकली थोडंसं मदत करू शकतं. अशा पद्धतीचं हे औषध आहे. त्यामुळे मार्केट भरपूर आहे इंडियामध्ये. मग आय होप तुम्हाला ही बातमी समजली आहे. सेमाग्लुटाईड असा जर परीक्षेला प्रश्न आला, सेमाग्लुटाईड हे काय आहे किंवा कशा संदर्भात आहे, तर मधुमेह 2 या प्रकारातलं हे औषध आहे. ओके, त्यानंतर पुढे चला. त्यानंतर अशा पद्धतीने पहा, आजचं लोकसत्ता इथे संपतं. उद्या आय थिंक इंडियन एक्सप्रेसचे अवॉर्ड्सचं फंक्शन आहे. ओके, त्यानंतर द हिंदूमध्ये पण पहा, त्याच बातम्या होत्या की आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत व सध्याला वेळ खूप कमी आहे, या निमित्ताने आपण इथे थांबूयात. हां, 1-2 बातम्या राहिलेल्या असतील पण ते मला माहिती आहेत की न्यूज इन प्रोसेसमध्ये वगैरे आहेत, त्यामुळे स्किप करूयात. बाकी पहा, जिथं एक्सप्लेनेशनची वगैरे आवश्यकता वाटत आहे मला, ते मी नक्कीच घेण्याचा प्रयत्न करेन. उर्वरित तुम्हाला काही शंका आणि काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. इथे थांबूयात आपण. धन्यवाद.